बडबडायला लागली आहे. देन नेक्स्ट डे मला ऑर्डर. हे एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज आपल्याकडे आली होती रिशिता आणि आपल्याकडे जेवायला बनलं होतं वतोळे आणि पाटोड्यांची भाजी. आता ह्या भाजीला नक्की काय म्हणतात, कसं प्रोनाऊन्स करतात मला नाही माहिती. तर माझं चाललं होतं किचन क्लिनिंग. इकडे बघू शकता मी असं छान प्रकारे किचनला क्लीन करत होती. त्यानंतर डायरेक्ट पाईप घेऊनच मी साफ केलं, पण एकदम केअरफुली. त्यानंतर आपलं किचन क्लीन करून झाल्यानंतर आम्ही केले होते अनारसे. पण जे अनारसाचं पीठ जे होतं ते आम्ही बाहेरनं विकत आणलं होतं आणि त्यांना फक्त आम्ही मळून असं छान त्याच्यावरती ते खसखस लावून तळलं होतं. सो मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते की आम्ही अशा प्रकारे ते करत होतो. सो अशा प्रकारे त्याला लावायचं असतं. आधी त्याला गोल गोल करायचं, मग त्याला खसखस लावून तुपामध्ये फ्राय करायचं आणि ते झाल्यानंतर त्याच्यावरती थोडं ते टाकत राहायचं, म्हणजे अशा प्रकारे. अँड देन आमचे असे छान प्रकारे अनारसे बनले होते आणि ते मी लगेचच ट्राय केले. बाय द वे गरम गरम नाही, थोडं थंड झाल्यानंतर ट्राय करायचं. आणि इकडे तुम्ही क्रंच ऐकू शकता. चेहऱ्यावर इमोजी लावला कारण की माझे एक्सप्रेशन बघण्यापेक्षा ऐका. वाव. आणि त्यानंतर रिशिता बोलत होती की तू आजकाल रोज व्लॉग टाकते दीदी, मग मला पण व्लॉगमध्ये घेत जरा. सो मग मी तिला पण व्लॉगमध्ये घेतलं आणि तिची पण बडबड ऐकली. बघा लाड तर बडबडतेच, आता ही पण बडबडायला लागली आहे. देन नेक्स्ट डे मला ऑर्डर होती बारशाची. सो दीदीचा मी अशा प्रकारे मेकअप केला होता. तर हा होता आपला ड्रॅग प्रूफ मेकअप. ह्या मेकअपमध्ये तुम्ही मेकअपला हात लावला किंवा त्याला थोडं रब पण केलं तरी आपल्या बेसला काहीच नाही होत. सो हा लुक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.